मित्रांनो आज पुन्हा सामान आले. आज आम्ही सकाळी सकाळी पिझेरियाला आलो आहे. तर काही आज पिझेरियाला सामान आले बघा. ऑलिव्ज आलेले आहेत, ॲलिपिनो आलेला आहे, चीज आलेला आहे, चीज ड्रेसिंग आलेलं आहे, पिझ्झा टॉपिंग आलेला आहे, ते चीज ॲलिपिनो आहे. आज भरपूर सामान आलेलं आहे. आज भरपूर सामान आलेलं आहे बघा. इकडे आपले काय म्हणतात त्याला, मोमोज आलेले आहेत, त्यात ऑरिगॅनो स्पिकलेर आलेलं आहे. तर बरंचसं काही स्टॉक आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो. चला आता ब्लॉग बघत राहा. चालू केलं आपण आजचा ब्लॉग. हे पण आपलं सामान आलेलं आहे. ते टोमॅटो सॉस आहेत, चिली सॉस आहेत, विवाचे काही प्रोडक्ट आहेत. आपण सर्व प्रोडक्ट आपण चांगले ह्याचे वापरतो. त्याच्यामध्ये मोजरेला आहे. त्याच्या बरंचसं काही सामान आज एकत्र आलेलं आहे. चला तुला काय पाहिजे खायला, चला चला तिकडे बघूया आपण. हो माझं आलेलं काहीतरी घेण्यासाठी बघूया. चला हे बघा ओमचं सर्व घेतलेलं आहे. वेफर्स, मॅगी. आजकालची पोरं सर्व हेच खातात, मॅगी आणि हे खाऊन आता तो दिवस आत्ता काढणार आहे ना. चला बघूया मित्रांनो. आज आपण रील्स बनवतोय. तर आपली रील्स आहे साधी सिंपल आहे. की आपण नूडल्स आपण जे फ्राय करतो तर त्या नूडल्सपासून आपण प्रत्येक हॉटेलला गेल्यानंतर आपण म्हणू ना आम्हाला हे द्या, काय द्या, टाईमपास द्या. आपण नॉर्मली हॉटेलला गेली, आपण चायनीजला गेली की आपण म्हणतो ना की आम्हाला टाईमपास द्या. टाईमपासमध्ये हे नूडल्स असतात, त्याच्याबरोबर कोबी असते, त्यानंतर चटणी असते. तो एक टाईमपासचा मी एक रील टाकतोय, तो तुम्ही नक्की बघा. आणि त्या व्यतिरिक्त ह्या ड्रायफ्रूटपासून आम्ही एक चाट बनवतोय. त्या चाटमध्ये ओनियन आहे, टोमॅटो आहे आणि बाकी सर्व गोष्टी आम्ही टाकणार आहेत. चटणी वगैरे असं टाकून एक चाट बनवणार आहे. तो चाटचा पण रील तुम्ही 100% बघा, तोही तुम्हाला आवडेल. आज माझ्याबरोबर हेल्प करायसाठी माझ्याबरोबर श्रीराम आहे. तुम्हाला दाखवतो मी. खायच्या वेळेला पण ती बाईट देणार आहोत आम्ही, ते पण तुम्हाला मी शॉर्ट नक्की दाखवेल. तर बघत राहा तोपर्यंत ब्लॉग मित्रांनो. मस्तपैकी व्हिडिओ हा आपला बनलेला आहे. भोला बघा इथं, भोला जरा व्ह्यूअर्स खूप आता भोला पण आलाय, प्रेम पण आलाय. दोघं खाऊन पाहतायत की कसं आहेत ते. हे बघा हे आपण मस्तपैकी भेळ बनवलेली. बोलो कैसे बनाय देखो, कौन सा चीज नहीं अच्छा लगता बोली है ना. प्रेम टेस्ट करके देखेगा. प्रेम कैसे बनाय. एक नंबर बनाय ना. बहुत खूप छान बनलेला आयटम, खूप छान आयटम बनलेला. गुड. मराठी बोलतायत बघा. हे आपली सजून चटणी, टोमॅटो सॉस पण टाकलेला, इथे हे नूडल्स वगैरे पण टाकलेला आणि एकदम मस्त बघा दिसायला पण एकदम जबरदस्त वाटत आहे आणि चांगला आयटम बनलेला. चला मित्रांनो बघत राहा. ब्लॉग पण थोड्या वेळाने रील येणार आहे, तर रील पण नक्की बघा. चलो पॅकअप पूर्ण पटापट उठाव मित्रांनो. आज आपली रील आली नक्की बघा. आज केक शॉपला इथे मीच आहे. आज केक शॉपला बसलेलो आहे. संध्याकाळच्या वेळेला कोण नाही आहे. तर आज उद्या अनिल येणार आहे उद्यापासून. तर उद्यापासून राहुल इकडे येईल परत आपल्या जागेवरती. आज राहुल तिकडे बसलेला आहे पिझेरियाला, तर मी केक शॉपला आहे. आज मी पिझेरियाला असताना 2 ऑर्डर घेतल्या बघा. पायनॅपल तुम्हाला दिसतो, ह्या पायनॅपल फ्लेवरच्या 2 ऑर्डर घेतलेल्या आहेत. एक 1.5 किलोमध्ये आहे, एक 2 किलोमध्ये आहे, एक स्क्वेअरमध्ये, एक राऊंडमध्ये आहे. तर उद्या तुम्हाला मी संध्याकाळी 6ची डिलिव्हरी आहे. 6 वाजता ते केक कसे बनवून आलेत तुम्हाला संध्याकाळी 100% दाखवेन मी. आणि एकाच टायमाला 2-2 पायनॅपलची ऑर्डर येणं थोडं रेअरच आहे, पण आलेली आहे कारण की तो रेग्युलर फ्लेवर आहे. पायनॅपल लोकांना भरपूर आवडतो. तर बघा ह्या सेम डिझाईनला आहे तो. उद्या येईल साधारणतः 6 वाजता 2 केक. उद्या आले की तुम्हाला मी नक्की तो डिझाईन तुम्हाला मी शेअर करतो काय काय चाललंय ते. आणि आता बाहेर बघूया आपण काय चाललंय आमच्या पिझेरियाला. बघा पिझेरियाला तिकडे ताईला घेऊन चाललेला आहे प्रेम घरी सोडायला. ताई इथून गेलेली आहे आणि इकडे आपली माणसं सर्व रिलॅक्समध्ये बसलेले आहेत. श्रीरामचे रिलॅक्समध्ये बसलेलं आहे निवांत. इकडे सर्व लोक आराम करत आहेत. आत्ता जस्ट हॉटेल खाली झालेलं आहे. हाँ मैं तो ले सकता हूँ, मेरे को तो कुछ दिक्कत नहीं है. 10:30 का टाइमिंग है ना. ये ऐसा बना है. हाँ मेरे को नहीं मालूम. 10 बजे का टाइमिंग है, तो दे दो 10 बजे दे दो. सर्वांचा मोबाईल 10 वाजता आपण घेतले, त्यामुळे सर्व आडवरलेले आहेत की मोबाईल नाही म्हणून. तर 10 वाजता मोबाईल नाही भेटले तर सर्व खुश झालेत की त्यांना मोबाईल भेटलेला आहे म्हणून. चलो ले लो सब लोग को. देखो किसका मैसेज आया क्या, कुछ आया क्या चल रहा है. अंदर ऑर्डर जा रहा है. चलो ठीक है. आने के बाद मेरा चाय बोल देना. हर रोज़ की तरह अपना चाय आने दे फटाफट. देख ले तेरा किसका कुछ गाँव में कुछ मारामारी होगा क्या, देख ले. 10 नहीं बजे देखो फोन आना चालू हो गया ना. शाबाश. चलो ठीक आहे बढ़िया आहे. तर मित्रांनो बघा बाईक सर्व लागलेले आहेत. आज छोटे मोठे ऑर्डर अजून कंटिन्यू चालू आहेत आतमध्ये. ठीक आहे चला बघत राहा ब्लॉग. बघूया आता काय पुढे अजून होतंय ते. क्या आहे इधरला मित्रांनो. बघा ही एक थ्रेड चिली आहे ना. पनीर थ्रेड चिली आहे.
पनीर थ्रेड चिली फार म्हणजे एकदम रेअर बनते आमच्याकडे. तर ह्याच्यामध्ये पनीरला आपले नूडल्स असतात ते नूडल्स रॅप केले जातात आणि त्याला कोटिंग काढून त्याची हे केले जातात, पकोडे काढून मग त्याची जाते बनवली जाते. आणि फार रेट म्हणजे फार म्हणजे महिन्यातून एका दुसऱ्या वेळा आले ते येते आपल्याकडे. आणि आज आलेली आहे बघा, तुम्हाला दाखवतोय. तर थंड व्हायच्या अगोदर आपण कस्टमर पाठवून देऊया. ज्यादा तो कस्टमर के पास बाद में रिव्ह्यू ले लेना कैसे लग रहा है करके. ठीक आहे, जाने दो. मित्रांनो पुन्हा एकदा ही काय म्हणतात त्याला ग्रीन टी आपल्या संध्याकाळी आपल्या ह्या वेळेला आपल्याकडे आलेली आहे. ही ग्रीन टी आपल्या आता दर दिवसाच्या रुटीनचे एक अविभाज्य घटक बनलेलं आहे. दर दिवशी संध्याकाळी रात्री 10:30च्या आसपास मी ही पितो. आणि कधी तुम्ही आलात पिझेरियाला तर या, तर तुम्ही आले की तुमच्याबरोबर आपण एकत्र ही शेअर करू. लाईम टी तुम्हाला कशी आवडेल तुम्हाला फार या गोष्टीवरती. ते लोक चर्चा करतात काहीतरी गोष्टीवरती आणि इकडे मी मस्तपैकी लाईम टीचा आनंद घेतो आहे. गरमागरम बघा, तुम्हाला थोडीफार तुम्हाला वाफ वगैरे दिसत असेल की किती गरम आहे ती. तर थांबा तुम्हाला दाखवतो मी आता. ते बघा फार एक नंबर. तुम्ही कधी आले ना पिझेरियाला तर आपण नक्की लाईम टी बनवायला सांगू. पुढे व्ह्युअर्स कधी आले आमच्याकडे तर नक्की आठवण करून द्या की लाईम टी पियायची म्हणून. तर आपण बनवू सर्वांसाठी लाईम टी. आणि टेस्ट ही अप्रतिम आहे. ह्या वेळेला पिण्याचा आनंद जो आहे मी संध्याकाळी 7-7:30ला जेवलेलो आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी जेवण पचलेलं आहे. त्यामुळे ह्या वेळेला ही पिण्याचा जो आनंद आहे हा अतिशय वेगळाच आहे. त्यामुळे तिकडे भांडणं करतात बघा. तिकडे चपात्या रात्रीच्या कोण लाटणार, चपात्या मी करणार का तू करणार, पीठ कोणी मळायचं, ह्या गोष्टीची भांडणं चालू आहेत. सर्व जिथे कामगार आहेत तिथे 4 लोक एकत्र येणार. तिकडे अशी छोटी मोठी भांडणंही राहणारच. त्याची भांडणं चालू आहे सध्या की काल मी केलेलं मग आज कोण करणार, उद्या कोण करायचं, कालच्या चपात्या जळलेल्या होत्या. मग त्याची भांडणं सगळ्या चालू आहेत. कोणी भाजी करायची. मी जास्त बघत नाही, जास्त बघितलं त्यांना जोर येतो. मग जास्त आपण बघायचं नाही त्या गोष्टीमध्ये. करतील काय ना काय करतील, नाही तर भाटारा खातील. पर्याय भरपूर आहेत त्या गोष्टीवरती. बघत राहा, तिकडे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. हाँ बोल प्रेम भैया, रिकॉर्ड करता हूँ इसमें व्लॉग में. तू क्या बोल रहा है करके, क्या बोल रहा है तू. प्रेम बोलतो की मी आजपर्यंत कधी गाडी पाडलेली नाही आहे. आणि आपल्या 2 स्कूटी आहेत. ती एक 95 बघा, ती एक स्कूटी आहे 95-96 आणि ती एक स्कूटी आहे. 2 आपल्या स्कूटी आहेत. दोघांचे पाडून ह्या लोकांनी पुरे स्पेअर पार्ट डिले करून टाकले. पण ह्या दोघांपैकी ह्यांचे पाडतोय कोण हे कोण सांगत नाही. तो छोटू असतोय, तो प्रेम असतो, ते सर्व. प्रेम बोलतो मी नाही पाडली, तो बोलतो मी नाही पाडली. श्रीराम तू कभी गाडी गिराया क्या आज तक अपना. तर श्रीरामने तरी मान्य केले की श्रीरामने 2-4 वेळा गाडी पाडलेली आहे म्हणून. किती बार गिराया तू. अरे उंगली बघा श्रीरामची बोटं अशी 4 की सर मी 1 बार गाडी गिरा दिया हूँ आणि बोटं 4 वेळा अशी ओपन करतो. हाँ इसका बोल तू कम से कम 4 से 5 बार गाड़ी गिरत. तेरे अकाउंट से तो 5,000 रुपये काटना पड़ेगा तेरे पेमेंट. इतना बार तू गाड़ी गिराया है. तुम्हारे पास एक ही बार आया गाड़ी का शिकायत है कि हाँ श्रीराम गिराया है. इतना मेरा भी नुकसान लगा है. समझ लो कि मैं बच गया, अच्छा हुआ. और तेरा क्या नुकसान हुआ. क्या नुकसान नहीं हुआ. रेंजर लेके गटर में दोनों घुस गए, श्रीराम और बाबा. साइकिल लेके उसको गटर में लेके घुस गए. कभी अरे जब भी आप कंपनी चालू किए हाँ तभी उसके 2 दिन बाद में ये लोग दोनों लेके घुस गए. और मुझे बोलते हैं उस साइकिल रिपेयरिंग बराबर किया नहीं वो लोग ने. पेडल घिस रहा है हाँ तभी तुम लोग गिर गए थे ऐसा. अपने जेब से बाद में बाबा अपने जेब से 100 रुपया उसमें लगाया तो जाकर ठीक हुआ. तुम लोग को कोई भी चीज तुम लोग को हाथ में तो तुम उसका वैसे के सारे गटर तुमको मालूम है कौन से गटर पे गिरना है करके. सब गटर तुमको मालूम है. हाँ कौन गिरा है ये श्रीराम. तुम मेरे ये तो मेरा नया गाड़ी का वाटर पूरा तुरे लगा दिया है. पूरा गिरा के मेरे को भी पूछो. तुम लोग दोनों डिसाइड करो. ये बोलता है मैं 1 बार भी नहीं गिराया.
तो एक बार ठोका है, लेकिन एक बार तो एक दो बार ठोका है वो आगे से, उसका पुर्जा आगे से वो ढीला हुआ था एक बार किए हो। अभी नहीं भाई, ऐसा थोड़ी ना है। आप दूसरा कोई कर दिया, मेरे नाम पे डाल दोगे ऐसा? क्या बोलूं अभी, मौका नहीं है। अरे गाड़ी का सीट फट गया, उसको भी बदला दो। तो फाड़ दिया सीट भी। अरे सीट को फटाई चलो बहुत हो गया तुम लोग का नाटक है अभी, तुम लोगों ने बहुत गाड़ी का सत्यानाश किया है। चलो कुछ दिक्कत नहीं है, करते रहो, देखते हैं अच्छा कुछ तो करेंगे हम लोग। हाँ चला तर आज आपण आता रात्र होत चाललेली आहे। हाँ क्या हुआ, एक आया नया गाड़ी आया है, वो ले लेंगे सर। डीजल डाल के रख दो, एक ही बार में सब माल डाल के पहुंचाते रहो सब। और एक ही बार में 4-5 आदमी बैठ के उसमें गोडाउन पहुंच जाएगा। बोलेंगे ऐसा। हाँ वो ले लो, 30-35 हज़ार का आता है, ज़्यादा महंगा नहीं है। यार, तुम लोग के होते हुए भी लगता है कि तुम लोग अच्छा गाड़ी 30-35 में साइकिल नहीं आता आज की दिन में। अरे 30-35 हज़ार में आता है। चलो देखते हैं 30-35 में गाडी आएंगे तो ले लेंगे हम लोग। चला मित्रांनो, उद्या आपण नवीन ब्लॉग बघूया, नवीन ब्लॉगला काहीतरी वेगळं काहीतरी करूया। चलो सब लोग बाय बाय करो ब्लॉग में। चलो बाय 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 बाय।